नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन सोलो पॉड एपिसोडमध्ये. ह्या एपिसोडमध्ये आपण प्रयत्न करतो की तुमचे जे प्रश्न आहेत, तुमचे जे ईमेल्स आहेत, तुमच्याबरोबर घडलेल्या घटना किंवा तुम्ही ऐकलेल्या गोष्टी या एपिसोडद्वारे लोकांना सांगण्याचा. तर आजही आपण अशाच काही तुमचे आलेले ईमेल्स वाचणार आहोत आणि लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. चला मग आज आपण आपल्या पहिल्या ईमेलपासून सुरुवात करूया. हा पहिला ईमेल आपल्याला पाठवला आहे साहिल वाघमारे यांनी. हा आपला सबस्क्रायबर ठाण्यात राहतो. तर ही गोष्ट साहिलच्या चाळीतल्या एका मित्राची आहे. त्याचं नाव आपण पकडूया, समजा राहुल पकडूया. तर खरं नाव नाही सांगणार आहे, पण राहुल आपण अज्युम करू त्याचं नाव. तर जर तुम्ही चाळीत राहिला असाल तर तुम्हाला माहिती असेल की चाळीमध्ये एक फिक्स टायमिंग असतो पाण्याचा. तर राहुलच्याही चाळीत असंच काहीतरी फिक्स टायमिंग होतं. त्यांच्या इकडे सकाळी 4:30 वाजता पाणी यायचं आणि सर्व लोक उठायचे आणि चाळीच्या मधोमध एक कट्ट्यावर एक नळ होता, तिथून ते लोक पाणी भरायचे. तर एके रात्री काय झालं ना, राहुल रात्री झोपला होता आणि अचानक मध्यरात्री त्याची झोप उडली. त्याने ऐकलं तर बाहेरून लोकांचे आवाज होते. जसं पाणी भरतो आपण, आपल्याला आवाज येतो ना, हंडा कळशी बालड्या आपट्यात लोक घाई गडबडीत पाणी भरतायत, तसे त्याला आवाज बाहेरून येत होते. त्याला वाटलं 4:30 वाजले म्हणून तो बाहेर पडला तर बघितलं तर कोणीच नव्हता तिथे. त्याला वाटलं की ठीक आहे बाबा, लोक येत असतील, आता सुरुवात झाली असेल, लोक येतील हळूहळू. आणि त्याला शी लागली होती म्हणून तिथे त्यांच्या इथे कॉमन टॉयलेट्स होते. तो तिथे गेला आणि त्याला असं वाटतं सकाळचे 4:30 वाजलेत. तो त्याच झोनमध्ये होता, तो तिथेच होता. जसंच तो त्याच्या इकडचं कॉमन टॉयलेट यूज करायला जात होता, त्याला मागून काही पैंजणांचा आवाज आला. जसं काय कोणीतरी बाई मागून धावत गेली आहे त्याच्या. तर राहुलची फाटली आणि राहुलने मागे वळून बघितलं तर बघतोय तर मागे कोणीच नव्हतं. तर त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून तो परत त्याच्या मार्गी लागला आणि त्या शौचालयाकडे तो पोचला. तिथे जाऊन अचानक त्याला परत तसे आवाज येऊ लागले. आता राहुल खरोखर खूप घाबरला होता, कारण ह्यावेळी त्याने नीट लक्ष देऊन ऐकले होते. तो तिथेच थांबला आणि परत मागे वळून बघितलं तर परत तिथे कोणीच नव्हतं. तो बोलला ठीक आहे, तो कसा बसा त्या टॉयलेटच्या इथे जातोय. परत तसाच आवाज दरवाजा बाहेरून येत होता आणि आता तो खरोखर घाबरला, कारण त्याच्या आजूबाजूला कोणीच लोक नव्हते. तो तिथेच टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने काही लोक जमली, राहुलला त्याच्या घरी घेऊन गेले. सकाळी उठून बघतायत तर काय राहुलला ताप आला होता 105 डिग्री. त्याला डॉक्टरकडे नेलं. थोड्या वेळाने तो बराही झाला. परत त्याच दिवशी रात्री जेव्हा तो झोपायला जात होता, त्याने परत एक गोष्ट नोटीस केली की जी त्याची खिडकी होती ना, तिथून त्याला कोण डोकावून पाहत होतं आणि त्या बाईचे डोळे लाल होते. तिथे राहुलची लॅचिट फाटली होती. त्याचं अंग थरथरायला लागलं. त्यांनी कसं बसं आपल्या घरातल्यांना आवाज दिला. त्याच्या घरातल्यांनी त्याच्या घरचे त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. काही दिवस तो तिथे ॲडमिट राहिला आणि आता परत येऊनही त्याला मध्ये काही ना काहीतरी जाणवत असतं. तर हीच गोष्ट होती राहुलची, जी आपल्याला शेअर केलेली साहिल वाघमारे या आपल्या सबस्क्रायबरनी. तर आपण वळूया आपल्या पुढच्या ईमेलकडे. तर ही गोष्ट आपल्याला पाठवली आहे निकेतन पवार याने. तर निकेतन भाऊ असं म्हणतात की त्यांच्या घरापाशी एक उर्दू शाळा आहे आणि त्या शाळेचा वॉचमॅन नेहमी त्या मुलांना असं म्हणत असतो, ह्या शाळेच्या टेरेसवर काही अशा हॉन्टेड एक्सपिरियन्स येतात लोकांना, काही अशा भुताटकीचे अनुभव येतात लोकांना. आणि बरेच मुलं असंही म्हणतात की त्याला असं वाटतं की रात्रीचे कोण पोरं मैदानात खेळायला येऊ नये म्हणून तो घाबरवण्यासाठी फक्त ह्या गोष्टी म्हणतो. तर खूप मुलं ह्याला फक्त भंकस म्हणूनही घेत असे की वॉचमॅन असंच आपला पकवतो, यार या काकांना वाटतं की कोणी येऊ नये म्हणून ते असेच आपल्या गोष्टी रंगवून सांगतात. तर त्यांच्याच शाळेतला एक खोडकर मुलगा होता. ते आपल्या वर्गात काही मुलं असतात ना, जे कोणाचंच ऐकत नाही, ते एकदम रेबल असतात, ते टीचरांचं पण ऐकत नाही आणि खूप मस्तीखोर असतात ते पोरं. तसंच काहीसा एक मुलगा होता अब्दुल. तर त्यांनी एकदा वॉचमॅन काकांकडे जाऊन त्यांना विचारलं की खरोखर जे तुम्ही म्हणताय ते खरं असतं का? तर वॉचमॅन काका बोलले हो. मग तुला खोटं वाटतंय का ते अजून? तुला मी नाही या गोष्टींना मानत. तर बोलले पण हे आहे, खरं आहे. बोलले मी नाही मानत, मी टॅरेसवर जाऊन दाखवणार. अब्दुल वॉचमॅन काकांना म्हणाला की आपण एक पैज लावू आणि मी तुम्हाला त्या टॅरेसवर जाऊन परत येऊन दाखवेन आणि मला काहीच नाही होणार. जर असं केलं तर तुम्ही मला 100 रुपये द्या आणि समजा मी नाही येऊ शकलो, मला काहीतरी असं दिसलं तिथे, तर मी तुम्हाला 100 रुपये देईन. अशी त्यांनी एक पैज लावली. 100 रुपयाच्या नादात वॉचमॅन काकाही थोडे कॅज्युअल झाले. त्यांनी ही डील ॲक्सेप्ट केली. त्यांनी ती पैज लावली आणि त्या पैजमध्ये त्यांनी असं ठरवलं की वॉचमॅन काका हे दुपारी जाऊन त्या टॅरेसच्या टाकीमागे, गच्चीवरच्या एका टाकीमागे एक रुमाल बांधून येतील. अब्दुलला रात्री 12 वाजता त्या गच्चीवर जायचं आहे, त्या टाकीकडे जाऊन ते रुमाल खोलून आणायचं आणि ह्यांना दाखवायचं आहे. तर अशी काहीतरी त्यांची पैज होती. तर ठरल्याप्रमाणे अब्दुल बरोबर रात्री 12 वाजता त्या दिवशी गेटपाशी हजर होता.
वॉचमॅन काका आले. ठरल्याप्रमाणे त्याने त्याला गेट उघडून वर जाण्याची परवानगी दिली. अब्दुल गच्चीवर गेला आणि अब्दुल होताही खूप धाडसी. तो खालून फुल कॉन्फिडन्सनी गेला, पण वर गच्चीवर जाता जाता त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स मात्र कोसळला. तो खूप घाबरला, कारण त्याला एका बाईच्या रडण्याचे आवाज येत होते, एका बाईचे चालण्याचे आवाज येत होते. असं वाटत होतं त्याला सतत एक प्रेझेन्स जाणवत होता. पण पैज लागल्याप्रमाणे अब्दुलला तिथे जाणं हे भाग होतं. तर तो कसाबसा त्या टाकीजवळ गेला. त्या वॉचमॅननी बांधलेला कपडा तिथून काढला आणि तिकडेच जोरात आपटून बेशुद्ध झाला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अब्दुलला सकाळी विचारलं की बाबा काय असं तू बघितलंस, तू बेशुद्ध का झालास, तर अब्दुलने सांगितलं जेव्हा तो त्या बांधलेल्या रुमालाची गाठ सोडत होता आणि जशीच त्याने ती गाठ सोडली, त्या रुमालाच्या जस्ट मागे त्याने एका बाईचं कापलेलं मुंडकं बघितलं आणि तिचे डोळे अब्दुलकडेच रागाने बघत होते. हे बघून अब्दुलला काही समजलं नाही. तो जागेवरच खूप घाबरला आणि बेशुद्ध झाला. त्याला पुढे डॉक्टरकडेही नेलं. तो बरा झाला काही दिवसांनी. पण त्या दिवशीपासून शाळेतल्या प्रत्येक मुलाला हे तर कळून चुकलं की आपल्या शाळेच्या गच्चीवर काही ना काहीतरी आहे. तर ही गोष्ट आपल्याला पाठवली होती निकेतन पवार यांनी. आपण वळूया आपल्या पुढच्या ईमेलकडे. तर मित्रांनो, अशाच काही गोष्टी आपण ऐकत असतो, आपल्या परिवारात ऐकत असतो, आपल्या मित्रमंडळींकडून ऐकत असतो आणि अशा काही गोष्टी समाजात लोकांना जाणवतही असतात की त्यांच्या घरात कोणाला काहीतरी झालं किंवा त्यांच्या घरी कोण खूप आधीचे नातेवाईक होते ते अजूनही लोकांना जाणवतात. सो फॉर एक्झाम्पल, माझ्या गावच्या घरी असं घडलं होतं की जी माझी पणजी आजी होती ती मेल्यानंतरही लोकांना दिसायची. माझ्या आजोबांना दिसलेली. माझी एक आत्या होती, चुलत आत्या होती, जी आता राहिली नाही, खूप लहानपणीच गेली, तिलाही ती दिसत होती. घरी असंही म्हटलं जातं की त्या आत्याला नेण्यामागे त्या पणजी आजीचंच काहीतरी ती कारणीभूत असावी. जर तुम्हाला ही गोष्ट पूर्ण ऐकायची आहे तर आपण माझ्या मित्र चिराग बरोबर एक प्रॉपर कोकणातले भूतं ह्या गोष्टींवर आपण एक एपिसोड केलेला आहे. ते आय बटनमध्ये येईल. हा एपिसोड पूर्ण बघा आणि मग तेही ऐका. तर त्या एपिसोडमध्ये आम्ही अशा काहीतरी कोकणातल्या खूप अशी व्हेरायटी ऑफ गोष्टी सांगितल्या जे आपण ऐकत असतो, जे आपण आपल्या गावी गेल्यावर भावंडांबरोबर जे ऐकतो, तशा काही गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. हा एपिसोड संपल्यानंतर नक्की चेकआउट करा. तर आपल्याला ही पुढची गोष्ट पाठवली आहे केदार पवार यांनी. हे सबस्क्रायबर आपले मुंबईतलेच आहेत. तर त्यांच्याही घरात काही अशीच गोष्टी होते. तर केदार असं म्हणतो की 30-40 वर्षाआधी त्याचा एक मामा होता. तो कामानिमित्त रत्नागिरीवरून मुंबईला आला होता. त्याचं ऑफिस महालक्ष्मीला होतं आणि तो त्याच्या आत्याकडे लोअर परेल येथे राहत असे आणि तो रेग्युलर ट्रॅव्हल करत असे. महालक्ष्मी टू लोअर परेल टू महालक्ष्मी आणि ट्रेननी रेग्युलरली तो ट्रॅव्हल करत होता. एक दिवशी असं त्याला कामावरून यायला उशीर झाला. तो त्यांनी महालक्ष्मीवरून लोअर परेलसाठी ट्रेन पकडली आणि तो दरवाजाला तो खांबा पकडून उभा होता. अचानक त्याचा त्या स्टँडवरून हात सुटलं आणि तो ट्रेनमधून खाली पडला. तिथे दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला आणि त्यांचा अंत्यसंस्कारही झालं. काही दिवसांनी त्यांच्या गावी राहणाऱ्या परिवाराला अंगणात त्यांची आत्मा दिसली. तिथे ते लोक सर्व घाबरले आणि काही दिवसांनी त्या लोकांना असे भास व्हायला लागले की ते तिथेच कुठेतरी आहेत. अधूनमधून होत असायचं, पण त्यांनी एवढं काही लक्ष नाही दिलं. सर्वांना असं वाटलं की त्यांचा मुलगा जणू परत आला आहे, पण त्यांनी असं काही त्याच्यावर असं ठोस काही इलाज वगैरे केला नाही. कट टू काही दिवसांपूर्वी केदारही गावी गेला होता. 30 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. केदार गावी गेला होता आणि तोही खूप थकला होता. तो राहता जेवून वगैरे झोपून गेला. अचानक त्याची रात्री झोप उडली आणि त्यांनी खिडकीतून जेव्हा बघितलं तेव्हा त्याला एक माणूस दिसला, ज्याचा हात पाय वगैरे सर्व नीट होते, प्रॉपर एक माणूस, पण त्याला मानच नव्हती. आणि त्याच्या हिशोबाने त्याचं असं म्हणणं आहे की त्याला त्याचा मामा असं वाटलं. म्हणजे बहुतेक त्यांच्या मामांना मुक्ती नसेल मिळाली. तर हीच काही घटना होती जी आपल्याला केदार पवार यांनी पाठवली होती. तर जी आता मी पुढची गोष्ट म्हणायला जाणार आहे ती कोणत्या आपल्या सबस्क्रायबरनी न पाठवता मीच एक दिवशी इंटरनेटवर वाचलेली आणि मला ती खूप इंटरेस्टिंग वाटली. त्याचं कारण असं आहे की ही गोष्ट मुंबईतली आहे आणि तुम्ही ऐकलं असेल की मुंबईत काही काही फ्लॅट्स असे असतात, काही काही बिल्डिंगही असे असतात, काही काही ब्रिज मॉल असे असतात जिथे काही लोकांचा जीव गेला असतो आणि खूप वर्षानंतरही लोकांना ते लोक जाणवत असतात, कारण त्यांचा आत्मा हा तिथेच भटकत असतो. याच्यात किती सत्य आहे आणि किती खोटं हे आपल्याला माहीत नाही, पण असं लोकांना एक्सपिरियन्स होत असतं आणि त्यांचे असे अनुभव काही असतात त्यावरूनच. तर ही आपली पुढची गोष्ट अशी आहे की चिराग नावाचा मुलगा होता. चिराग हा 7 वर्षाचा होता आणि तो त्याच्या कुटुंबाबरोबर बोरिवली येथे राहत होता. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा 2006 हेवी रेनफॉल्स आले होते त्या मुंबई ही अख्ख्या पाण्यात बुडाली होती आणि चिरागचं घर हे तळमजल्यावर असून त्याच्या घरी पूर्णपैकी पाणी भरलं होतं. आणि तेव्हा त्याच्या आईवडिलांनी हा निर्णय घेतला की ते हा फ्लॅट सोडणार आहेत
आणि दुसरं कुठेतरी बघणार आहेत. आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी मीरा रोड येथे एक फ्लॅट भाड्यावर घेतलं. वडिलांचं ऑफिस हे पनवेलला होतं, त्यामुळे त्यांना मीरा रोड ते पनवेल हे रेग्युलरली ट्रॅव्हल करावं लागत असे. म्हणजे 2-3 तास हे त्यांच्या ट्रॅव्हलमध्येच जात असल्यामुळे चिराग हा त्यांच्या वडिलांना फक्त वीकेंडला भेटत असो. कारण जेव्हा चिराग झोपायचा तेव्हा तेव्हा वडील यायचे आणि तो उठण्याच्या आधीच वडील परत कामावर निघून गेलेले असायचे. आणि त्याची आई ही वर्किंग होती, त्यामुळे चिराग हा एकटा घरी राहायचा आणि त्याचे आई वडील रात्री यायचे. तर झालं असं ना, की चिराग हा खूप हेल्दी मुलगा होता, म्हणजे एकदम ठणठणीत होता. खाऊन पिऊन एकदम मस्तपैकी, म्हणजे त्याला काही आजार नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं त्याला. पण जसंच त्यांनी त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं ना, अचानक त्याची तब्येत ही खूप बिघडायला लागली. त्याच्या पोटात दुखू लागलं. त्याला अचानक ताप येऊ लागला. काही महिन्यानंतर तो एकदम हट्टाकट्टा हेल्दी मुलगा होता, तो सडपातळ काठीसारखा झाला. का डॉक्टरांच्या चेकअपनंतर हेही समजलं की त्याला किडनी स्टोनही झालेले आणि त्याची हालत एकदम वर्स झाली होती. त्याने डॉक्टरांकडून प्रॉपर ट्रीटमेंट केली. पण असं होत होतं की तो बरं व्हायचा, परत आजारी पडायचा आणि असं त्याबरोबर सतत होत होतं. तर एक दिवशी असंही झालं की जेव्हा चिराग शाळेतून परत त्याच्या घरी येत होता, जेव्हा तो त्याच्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढत होता, जो स्टेअरकेस तो चढत होता, त्याला असं वाटलं की जसं जणू कोणी त्याला समोरून जोरात धक्का देत आहे. तो जोरात खाली पडला आणि त्याच्या नाकाला खूप दुखापत झाली. कसंबसं परत ते लोकं डॉक्टरकडे गेले. परत चिराग झाला, बरा झाला आणि त्यांच्या पूर्ण परिवारामध्ये अशा गोष्टी सतत होत होत्या. काही दिवसांनी त्याच्या आईलाही अशा काही सावली दिसायची, शॅडोज दिसायचे. घरी कोणा ना कोणाचा तरी आवाज यायचा आणि हे हळूहळू खूप वाढू लागलं. आजारपण वाढू लागलं. चिरागची आई वर्किंग असल्यामुळे तिचं काही एवढं शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी बोलणं होत नसे. पण तरीही त्यातल्या त्यात जेव्हा एवढं साऱ्या गोष्टी घडायला लागल्या, तेव्हा त्यांची बाजूची एक नेबर होती, एक शेजारी होती. ती आजी अराउंड 60sमध्ये असतील त्यांच्या. तर त्यांना सांगितलं, की आमच्या घरी असं-असं होतंय, हे होतंय, ते होतंय. तेव्हा त्या आजीने सांगितलं, की तुम्ही इथे 4 वर्षापूर्वी जेव्हा आलात, त्याच्यात 2-1 वर्षाआधी 2 भावंडं इथे राहायची, भाड्याने राहायची तेही. आणि माहिती नाही काय त्यांच्यात वाद झाले किंवा त्यांच्या घरी काही प्रसंग आलं. त्यांना ते सहन न झालं आणि दोघा भावंडांनी, एकाने हॉलमध्ये तर एकाने बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आणि मे बी हे त्यांचीच काही आत्मा असेल जे तुम्हाला अजूनही जाणवतंय. आणि हे जेव्हा चिरागच्या आईने ऐकलं, तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि जवळपास महिन्याभरातच हे घर सोडलं आणि त्यांनी दुसरीकडे घर घेतलं. तर मला वाटतं हाच होता आपला आजचा एपिसोड मित्रांनो. आय होप तुम्ही हा खूप एन्जॉय केला असेल. तुम्ही मस्तपैकी खूप मजा घेतली असेल. तर एवढंच आहे की ह्या गोष्टी तुम्ही ॲज अ एंटरटेनमेंट घ्या. त्याचा लोकांना अनुभव आला आहे, पण ह्या केवढ्या खऱ्या आहेत आणि केवढ्या खोट्या आहेत ते मला माहीत नाही. तर ह्याला तुम्ही खूप चिल वेमध्ये एक एंटरटेनमेंट म्हणून, एकदम मस्ती म्हणून घ्या आणि खूप चिल करा. आपण असेच काहीतरी सोलो पॉडकास्ट अजून आणणार आहोत. जर तुमच्याकडे अशा काहीतरी गोष्टी असतील, काही घटना असतील ज्या तुमच्याबरोबर घडल्या असतील, तर प्लीज त्यांना तुम्ही मेल करा funkuspodcast@gmail.com वर. आम्ही पुढच्या वेळी तुमच्या स्टोरीजही घेऊ आणि तुम्हालाही शाउट आऊट देऊ. आणि थँक्यू सो मच मित्रांनो. आपले 25,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद बोलतो. आणि आता खूप काही वेगळं येणार आहे. हॉररमध्येही आपण सेलिब्रिटीज आणणार आहोत, इन्फ्लुएन्सर्स आणणार आहोत, जे तुम्ही रेग्युलर टी व्हीवर लोकं बघतात त्यांनाही आणून त्यांच्या हॉरर स्टोरीज विचारणार आहोत. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट हे की आपण ह्या चॅनलला फक्त हॉरर आणि भुताटकीशी रिलेटेड न ठेवता ह्याच्यात आपण खूप फन आणि देवाधर्माच्या गोष्टी करणार आहोत, खूप नॉलेजेबल गोष्टी करणार आहोत, खूप शिकायला मिळेल अशा गोष्टीही करणार आहोत, अशा लोकांनाही बोलवणार आहोत. आणि आपण फन तर ऑलरेडी सुरू केलं आहे. जी भंकास पॉडकास्ट असेल तर भंकासवाले एपिसोड ऑलरेडी आपण चालू केले आहेत, जे फन ओरिएंटेड असतात. तर त्यांनाही तुम्ही तेवढंच प्रेम द्या जेवढं तुम्ही ह्या एपिसोडला प्रेम देताय. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.